दबाव टाकला जातोय OTT प्लॅटफॉर्म्सवर किंवा स्टेक होल्डर्सवर की हा चित्रपट रिलीज होऊ नये? टाकलाच जातो ना. हे काय आहे? एक कलाकार म्हणून मला त्रास नाही, हे टॉर्चर नाहीये. माझा एकही प्लॅटफॉर्म दाखवा जिथे मी तुमची बदनामी केलेली आहे. ऍक्च्युली आ बेल मुझे मार असं झालेलं आहे तर ते. तुम्ही या FIR ला काय उत्तर देणार आहात? एफआरला का आम्ही दिलेली आहे ऑलरेडी कॉपी बघा. मी एक कलाकार आहे आणि कलाकार म्हणून मी माझं काम करते. दुसरा टीजर येत असताना तुम्ही पुन्हा जाऊन FIR करताय हे मला कळलेलं नाहीये. आम्ही 500 करोडचा दावा तुमच्यावर टाकला बदनामीचा. हो. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुणे सायबरमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीनंतर 19 जणांवर गुन्हे दाखल केले आणि हे गुन्हे आणि ही तक्रार होती त्यांच्या संदर्भात केलेली बदनामी. मग त्यामध्ये इन्स्टा पोस्ट असतील किंवा सोशल मीडियावर जी बदनामी काही लोकांनी केली त्या सगळ्या विरोधात ही तक्रार होती आणि यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर. आपल्यासोबत दीपाली सय्यद आहेत. रुपाली चाकणकरांनी 19 जणांवर, त्यात तुमचं पण नाव आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही पुरावे माझ्याकडे आहेत, सोशल मीडियावर तुम्ही त्यांची बदनामी केली आहे. मला हा एक खूप मोठा प्रश्न आहे की मी त्यांची सोशल मीडियावर काय बदनामी केली. त्यांनी ते मला प्रूफ द्यावं. कुठल्या बेसवर त्यांनी माझी कंप्लेंट टाकली आहे. मागे त्यांनी कंप्लेंट दिल्लीला गेले होते. तिथे जाऊन त्यांनी कोर्टात फाईल केली. त्याला उत्तर आम्ही देतच होतो. दिल्लीत ऑलरेडी कोर्टात केस चालू असताना तुम्ही इथे येऊन पोलिसात जाऊन FIR करताय आणि कसल्या बेसवर करताय? माझा एकही प्लॅटफॉर्म दाखवा जिथे मी तुमची बदनामी केलेली आहे. मी तेव्हाही रिस्पेक्टफुली बोलले होते आणि आताही रिस्पेक्ट मध्येच पण रागात बोलतेय, कारण हा विषय तसा तुम्हीच वाढवलेला आहे. मी वाढवलेला नाहीये. मी एक कलाकार आहे आणि कलाकार म्हणून मी माझं काम करते आणि काम करत असताना दुसरा टीजर येत असताना तुम्ही पुन्हा जाऊन FIR करताय हे मला कळलेलं नाहीये. मी तुम्हाला विचारते की माझ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर मी कुठले अश्लील फोटोग्राफ तुमचे टाकलेत ते तुम्ही सांगा ते आणि ते दाखवा. पण तुम्ही खरातवर जो चित्रपट येतोय महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स, त्याच्यात तुम्ही त्यांची भूमिका करतायत. जे दोन टीजर जे आलेत त्यात ते दिसतंय, तर ती एक बदनामी नाही असं वाटत नाही? पण तुम्ही ते टीजर वरून तुम्ही ऍक्च्युली काय म्हणताय, आ बेल मुझे मार असं झालेलं आहे ते. तुम्ही त्याच्यावरून तुम्ही असं गृहीत धरलं की मी ती आहे, मीच आहे, माझं असं चाललंय. जे काही होतं मला असं दुःख या गोष्टीचं वाटतंय की तुम्ही महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या आणि त्यावेळी ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या न करता तुम्ही आता करताय. ती गोष्ट तेव्हा व्हायला पाहिजे होती त्या सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला असं वाटतंय की मी काय केलंय, माझं काय दाखवतात. आणि तुम्ही बघा तर तिकडे की तुम्ही नाही बसलात ना, तुम्ही ते बघितलंय ना, तुम्ही कधी बोललात आणि तुम्ही डायरेक्ट कोर्टाच्या भाषा करतायत. कुठेतरी चुकतंय तुमचं ताई. तुम्ही दाखवणार आहात जर चित्रपट, मला वाटतं शूटिंग पूर्ण झाली आहे, तुम्ही त्यांना चित्रपट दाखवणार आहात? त्यांना वाटलं की चित्रपट बघावा किंवा त्यातून त्यांची बदनामी होतीये, त्यांनी पुढाकार तर घेतला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने कोर्टाची भाषा बोलता, आम्ही कोर्टाची भाषा बोलली. आता तुम्ही FIR केली ह्याला, जेव्हा कोर्टात जर चालू झाली असताना, केस चालू असताना तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR नाही करू शकत. आणि तुम्ही केलेली आहे ती काल जाऊन पोलीस स्टेशनमध्ये. आणि ती केली असताना जर आता तिकडे काय करतायत तिथे या बोला, बसा, काय बघा, तुम्हाला काय कुठे वाटतंय. आतापर्यंत जो चित्रपट आहे आम्हाला जे दाखवायचंय लोकांना, आम्ही तेव्हाही म्हटलं होतं की अंधश्रद्धा आणि श्रद्धामधली जी बिटवीन द लाईन आहे ती आम्ही पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केलाय. हा चित्रपट कुठलाही बायोग्राफी नाहीये हेही सांगण्यात आलं होतं. नाही तुमच्या नावाचा वापर केलेला गेलेला आहे तेही सांगण्यात आलं होतं. तरी देखील जर तुम्ही असं व्यक्तिरेखा त्यांची नाहीये हे त्यांनी ठरवायचं. ते कसं बोलतायत हे तुम्हीच ठरवताय की ती माझी व्यक्तिरेखा आहे, मीच आहे, ती मीच आहे. हे तुम्ही उडवून घेताय. हे करून तर तुम्ही अजून सत्य करताय की ती मीच आहे. तुम्ही काय करताय हे सगळं? हे नसतं केलं तर मला नाही वाटत की कोणी म्हटलं असतं की ते तुम्ही आहात म्हणून. का करताय? तुम्ही असंही म्हणताय की दबाव टाकला जातोय OTT प्लॅटफॉर्म्सवर किंवा स्टेक होल्डर्सवर की हा चित्रपट रिलीज होऊ नये? टाकलाच जातो ना. हे काय आहे? एक कलाकार म्हणून मला त्रास नाही, हे टॉर्चर नाहीये, हा मानसिक त्रास नाही. हा तुम्ही म्हणताय की तुमच्यासाठी त्रास आहे, हा आमच्यासाठी त्रास नाहीये का? मी एक कलाकार म्हणून काम करते आणि कलाकार काम करत असताना तुम्ही असं प्रेशर देणार असाल तर आम्ही कसं चालणार? हा आमचा उदरनिर्वाह आहे. तुम्ही कुठेतरी थांबवत नाहीये.
काय दाखवलं, काय टाकलं, मी कधी काय बोलले? आणि तुम्ही न सांगता तुम्ही FIR करताय. कसल्या विषयाला घेऊन करताय? मी खूप रिस्पेक्टफुली बोलले होते, ह्याच्या आधीही खूप बोलले होते की तुम्ही नाही करायला हवं होतं, आणि आताही तुम्ही हा दुसरा टीजर आल्यानंतर तुम्ही जो केलेला आहे ते अगदी चुकीचं आहे. चित्रपट पूर्ण झालेला आहे आणि तो 2 तारखेला रिलीज होणार. शेवटचा प्रश्न, मी जसं म्हटलं की दबाव टाकला जातो, तुम्हाला काही परत एकदा फोन आले? कारण तुम्ही मागच्या वेळेस म्हटले की काही फोन्स आले होते की हा चित्रपट करू नका, त्याच्यानंतर तुम्ही मला वाटतं हा चित्रपट पूर्ण केलात. हा, मला जेव्हा स्क्रिप्ट आली होती माझ्याकडे, जेव्हा मी बोलता बोलता बोलून गेली होती, तेव्हाच मला ह्या चित्रपटाबाबत फोन आले होते. आणि तेव्हा मी डिसाईड केलं होते, अरे असं काय ह्या चित्रपटाचे मला नको करू म्हणून असं येत आहे, म्हणून मी हा पिक्चर स्वीकारला आणि मी केला. केल्यानंतर तर आणखीनच त्याचं बबल झालं. अरे करत असताना जर तुम्ही एक कलाकाराला तुम्ही हा दबाव तर नाही आणू शकत. तुम्ही काय टाकताय, तुम्ही हे काय करताय, तुम्ही ते काय करताय, हे नाही होऊ शकत. आम्ही काम करतो, आम्ही गाण्याचंही शूट करतो, आम्ही कुठे गेलो, कुठल्या फिल्म फेस्टिवलला गेलो तिथेही करतो. मग इकडेही तेच चाललंय ना, हे फिल्मचं पण त्यांना जर वाटत असेल प्रमोशन. बदनामी होत असेल तर तुमचे प्रोड्युसर्स किंवा तुम्ही त्यांना चित्रपट दाखवायला तयार आहात? का आता हे बघा, सगळंच हे जे दिसते प्रदर्शित होण्याआधी मी म्हणतो. हा, प्रदर्शन होण्यासाठी जर त्यांना वाटत असेल की त्याने मला फिल्म बघायची तुम्हाला बसून, तर आम्ही दाखवायला तयार आहोत बरं, ना. आता तुम्ही FIR ला काय उत्तर देणार आहात? FIR ला की आम्ही दिलेली आहे ऑलरेडी कॉपी. बघा, हे जे आहे ही आम्ही कोर्टात, त्यांनी जेव्हा मला 25 करोडचा दावा माझ्यावर टाकला होता, त्याचं हे उत्तर आम्ही दिलेलं आहे. दिल्ली कोर्टामध्ये ऑलरेडी केस फाईल आहे. तुम्ही दिल्लीत जेव्हा गेला होता तेव्हा त्याच्या विरोधात आम्ही 500 करोडचा दावा तुमच्यावर टाकलाय, बदनामीचा. हो. तर त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आता. तर तिकडे सोडून तुम्ही आता परत मुंबईत आलात, मग आधीच तुम्ही दिल्लीत का गेलात? पण प्रदर्शित होणार चित्रपट. हा, तुम्हाला वाटत नाही या सगळ्यामध्ये अडचणी येतील? ज्या गोष्टी मला असं वाटतं कुठेतरी की ज्यातून काहीतरी अडचणी येत असतात ना, त्यातूनच काहीतरी फुलोरा होतो. आणि मला वाटतं त्याच्यातूनच काहीतरी चांगलं होईल आणि लोक साथ देतील आणि लोक नक्कीच चित्रपट बघायला चित्रपटगृहात जातील. त्यामुळे होते अभिनेत्री दीपाली सय्यद. त्यांनी रुपाली चाकणकर यांनी ज्या प्रकारे केस फाईल केली या सगळ्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि 2 ऑक्टोबरला हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत प्रदर्शित होईल असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलंय. वेदांतने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.